नमस्कार मित्रांनो, मी सुयोग मुकना कोकणी सुयोग या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। मी अचानकमध्ये काल गावी आलो। आता घरात लाईट गेली, त्यामुळे घरात बसून काय करणार। त्यामुळे काकाच्या मुलाला बोललो, छोटा आहे त्याला बोललो की चल जरा शेतावर जाऊन जरा बघून येऊया। काजू पण लावले आपण 3-4 वर्षापूर्वी, ते पण बघून येऊया। दाखवतो मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। एकदम ओके मध्ये आता आम्ही निघालो आहे रानात। बाबा पाठी आहेत, कुठे गेले बाबा? बाबा दिसतील। आणि हा छोटा भाऊ गावीच असतो, त्याच्या शाळेत इथं पाणी भरलंय, तो शाळेत नाही गेला। हे बाबा कुठे गेले बाबा? हा बाबा आले। चाललेलो आम्ही शेतावर काजू वगैरे लावलेले ते बघू। आणि त्यात एक घमीरडाव म्हणून आहे, ते पाणी बघू शकता। थांबा दाखवतो तुम्हाला बॅक साईडला। हा घमीरडाव सेम नदीसारखे पाणी आहे, एवढा भरतो ना। मुलं इथं मुलं स्विमिंग करतात, पोहायला येतात। बोलू शकतोस मध्ये काही इश्यू नाही आपल्याला। पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल, पुढे दिसेल तो आवाज। इथून आपण चाललो आता। पहिला तो रस्ता होता, तिथं पाणी भरल्यामुळे हा रस्ता आता चालू आहे। दादा इथे वड पडला तो चाललेला, हा वड पडलेला नाही पाटी रे आपला वड काही इथे तुम्ही बघू शकता। इथे भात लावणी केलेली आहे, एवढी पाणीच पाणी आहे सगळीकडे। भात लावणी झाली बऱ्यापैकी, भरपूर ठिकाणी। आता तुम्हाला पुढे दाखवतो एक मस्त पाण्याचा झरा। आणि हे बघू शकता, हे बघा किती प्रेशर नाही आहे। ते पाऊस थांबल्यामुळे प्रेशर कमी आहे, नाही तर खूप प्रेशर असतो। आणि मी पाण्यात उतरलोय जरा। हा मस्त किरवा गेला पाण्यात पकडायचा प्रयत्न। हा मासे शोधतोय, मासे पकडायचा प्रयत्न चाललाय त्याचा। आणि मी पाण्यात उभा राहून मजा घेतोय। पाण्याची गावची फिलिंग वेगळीच वाटते, मजा येते, सांगू शकत। हा हे बघा खळखळणार पाणी, त्याचा आवाज एकदम ओके मध्ये। आणि खेकडा आणलाय, छोट्या भावाने किरवा पकडलाय। किरवा म्हणजे खेकडा 2 पकडले। हा केवढूसा आहे बघा, केवढूसा पिल्लू आहे, पडला तो। आणि हा बघा छान असा, त्याला किरवी पकडायची लय हाऊस आहे, तर तो सोडतोय परत। पुढे जाऊन गुरांचा वाडा रानातला। आणि हा बघा खेकडा मोठा आहे, आणि ह्याच्यातून पाणीचा आवाज आहे का पाण्याचा। पुढे आपण आता रानातला गुरांचा वाडा बघू। आणि काजू लावलेला आपण, किती वर्ष झाली त्याला काजू लावलेला? 4 वर्ष झालीत। बघू केवढे झालेत, दाखवतो तुम्हाला पुढे। पण डोंगरवर चढायचं आहे। हा पाण्याचा मधुर असा आवाज। हे बघा हा वाडा आहे। आई आली इथे, आवाज हे गुरं सोडायला गेले वाटतं। आता काजूकडे चाललो आपण, काजू दाखवतो तुम्हाला।
बारीक बारीक पाऊस आल्याने कातला पण पाय सरकतो त्याचा. मी सँडल घालून आलोय, रेनकोट पण घालून आले, फुल तयारीत आलोय. किती मस्त असं म्हणजे कोकणातलं दृश्य. आणि हे पाणी बघा कशी लागली बघ. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे कोकणातली खरी अलौकिक, हे कोकणातले अलौकिक एक दृश्य पावसातून. जे कोकणातले असतील त्यांना नक्कीच माहितीच असेल. अजून इकडं वर जायचं आपल्याला, बघू शकता. आणि माझ्या मागे बघा दृश्य. कोकणामध्ये पावसातनं खरी मजा किती वेळा बोलावं तरी कमीच आहे. कुठे जागा नाही सोडत केळवी पकडायची. शोधतोय शोधतोय शोधतोय, भेटला त्याला, भेटला. अजून वर चढायचंय. हे बघा, इथून असं फिरायचं आपल्याला. आणि रानामध्ये जेवायला खूप मजा येते. जेवायला रानामध्ये भात लावणी तर जेवण घेऊन यायचं आणि शेतामध्ये जेवायचं. वेगळीच फिलिंग. पाण्याची तर कमतरताच नाही. हे झरे फुटलेले त्यातलं पाणी पितात गावची माणसं. इकडे आपण समोर दिसतंय पूर्ण समोर, तिथे आपण काजू लावलेत. ही कलमं आहेत आपली, खुटी कलम म्हणतात त्याला. तिकडे एक आहे बघा, इथे एक आहे. आणि हे आपले काजू आहेत, दाखवतो. आणि एक वैशिष्ट्य सांगणार आहे या जागेचं नाव. हे बघा, हे काजू आहेत आणि 4 वर्षापूर्वी लावलेले. हे पूर्ण जिकडे दिसतील तिकडे तुम्हाला काजूच आहेत. थोडं गवत आहे म्हणून जात नाही मी जास्त. जाऊ आपण नंतर. आणि या जागेचं नाव चिपट दगड म्हणून आहे. आता ते का म्हणून ते ह्या, हे बघा, ही दगड आहे. हिच्यामुळे हिचं नाव चिपट दगड म्हणून ठेवले. ही फार खूप जुन्या काळातली, खूप ना रे, तरी खूपच असते. याच्या आधीचं तर मी आहे, त्यामुळे तर खूपच आहे. मी लहान असल्यापासून बघतोय ती दगड. हे बघ, दोघं तिघं झोपतात इथे. गुरं सोडतात आमच्या घरातल्या आणि इथं झोपतात हिवाळ्यात, उन्हाळ्यात. हे सगळीकडे दिसतील तिकडेच काजू आहेत आपले. पूर्ण 100 काजू असतील, जास्त आहेत. हे बघा, यावर्षी आलेलं आहे एका काजूला, पण मध्ये पाऊस आला आणि सगळ्या बिया गळून गेल्या. पाऊस येतो आता जोराचा. बघा किती काळोख केलं आहे बघा. कारण रात्री मी आल्यापासून तो कंटिन्यू सकाळपर्यंत चालू होता. घरात लाईट पण गेले. त्याला बोलत चल जरा रानात जाऊन. बाबा पण आले, ते
भाजी काढतात आणि पाऊस जोरात आलाय. पाऊस छत्री चालू कर तुझी. छत्री चालू कर. हा आणि छत्री पण भारी आणली भावाने माझ्या. भेटली ती उचलून आणले घाईमध्ये. जोराचा पाऊस आलाय. बघू आता शेतावर जरा मजा करू. जर दाखवायला जमलं तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. पाऊस बघा बऱ्यापैकी वर आहे बघा. हा 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 बघा पाऊस. काय ती झाडी, काय ते डोंगर. मी कोकणामध्ये एकदम ओके मध्ये. आता खाली जाऊ जरा शेतावर एन्जॉय करूया. बघूया मासे बिसे आहेत का. नसतील आता मासे चढून तर गेलेत. बघूया पण थोडी एन्जॉयमेंट झाली पाहिजे कोकणामध्ये आलं तर. बघा पाऊस होता का रात्रभर. पाणी भरलेलं नदीला. त्यामुळे तो शाळेत जाऊ नाही शकलाय. तर त्याला बोलत चल आलोय तर शेतावर फिरून येऊ. काजू वगैरे बघून येऊ. काजू बघून झालेत आपले. पाऊस पण थांबलाय. तर शेतात जरा एन्जॉयमेंट मस्ती करूया. मग काय बोलतो गुड्डू. उद्या पाऊस पडला तर आम्ही उद्या पण नाही शाळेत जाणार. हे गावच्या मुलांची खूप मजा असते. पाऊस पडला की शाळेला सुट्टी. नदीला पाणी खूप असतं त्यामुळे त्यांना जाता येत नाही. तिथे ब्रिज पण नाही आहे, पूल पण नाही आहे तिथे. त्यांना जाता येईल. सर गाव ठिकाणी जास्त नाही सोय. तुम्हाला दाखवतो आता भात लावणीमध्ये आम्ही कुठे जेवायला बसतो सर्व एकत्र. इथेच आहे ती जागा. इथे बसायचो आम्ही. इकडे मस्त हिरवं असं इकडे. ते बघा तिकडे भात लावून झालेलं आहे. इकडे पण इथे बसायचो एकदम मोकळमध्ये. पुढे दाखवतो जरा शेतावर चाललोय. शेतावर तर चालूच आहे मी. पण एक तो मोठा सोंड आहे तिथे. पाणी चांगल्या प्रकारचे वाहतं आणि मासे पण चरतात तिथे ना. मासे पण चरतात ना. तर दाखवतो आता तुम्हाला. माझ्या बॅक साईडला व्ह्यू बघा. सुंदर असं वाटतंय. मन एकदम प्रसन्न होऊन जातं कोकणात आल्यावर पावसातून. आता गणपतीत तर यायचंच आहे परत. गणपतीला येणार ना. गणपती मेन आहे की नाही. कोकणातले त्यांना तर माहितीच आहे कोकणाचं महत्त्व. इथे चाललोय आपण जरा मस्ती करायला. बाबा कुठे गेले. भाजी आणायला गेले. तिथं वर गेले. तिकडं वर इथं गेलेत ते. त्याच्या वर गेलेत बाबा. मला पण काय आयडिया नाही. भारग्याची भाजी. हां त्या भाजीचं नाव भारग्याची भाजी. माहितीच असेल तुम्हाला. छान लागते खूप छान. मला तर खूप आवडते. आता इथं जरा एन्जॉयमेंट करू थोडी पाण्यामध्ये. ह्याला किरवी पकडायचे आहेत. आणि पाऊस परत आलाय. आणि पाय जाणार आहे. खूप चिखल आहे. खाली बघून चालावं लागते बघा. हे बघा पाय अक्षरशः पाण्यात जातोय. हे बघा. हा हा हे बघा. जरा बाण पाण्यानेच गेलं आहे निघून. पाण्याचं प्रेशरच बघा. आणि पाऊस आलं तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रेशर असतो जरा. हा आता खड्डा आहे मध्ये खड्डा आहे. अंदाज नाही आहे त्याचा. तर मी जरा इथे फोटो काढणार आहे. इथे मासे आहेत तुम्हाला दिसणार नाही. बारीक आहेत खूप. तरी मी झूम करून दाखवतो. नाही दिसत आहे. हिरवा शोधायला.
बऱ्यापैकी इथे फोटोशूट झालं आहे, स्लो मोशन झाले. भावाने खूप चांगले स्लो मोशन काढलेत, खूप रिटेक झालेत पण चांगले झालेत, आवडलेत मला. त्याला बोललो काढ तुझं, तर तो काढतच नाही. अरे दादा आता आपण निघूया, घरी जाऊया. आपण घरी मासे जाऊन जरा पकडले फ्रेश होऊ. हां मासे आता एन्जॉयमेंट करून झाले तर निघालेलो आहे घरी. थोडीशी भूक लागली ना, पाण्यात मला खेळून भूक पण. लागतेच. घरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हां, तर तुम्हाला मी घर दाखवेन, माझं गावचं घर, पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.